वेलकम बॅक टू माय चॅनल एव्हरीवन. तर आज आपण आलेलो आहोत माळशेजला आणि आम्ही वॉटरफॉल पण एक्सप्लोअर करणार आहोत. तो आहे काळू वॉटरफॉल. इट इज अ व्हेरी फेमस वॉटरफॉल. तो असा 3 टप्प्यात पडतो. व्हिडिओमध्ये तर खूप सुपर वाटत होता आणि व्हेरी एक्सायटेड टू सी इट लाईव्ह अँड एक्सपिरियन्स. लेट्स गो. तर अशा प्रकारे आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात केली आणि तिकडचं ॲटमॉस्फिअर बघूनच आम्ही खूप खुश झालो होतो. आणि थोडं चालल्यानंतर ना हे एक छोटीशी रिवर क्रॉस करायला आलं आणि खूप छान वाटलं की मी खूप खुश झाले. ये पाण्यातून जाणार आणि ते सगळं आणि खूप इतकं थंड पाणी होतं ना ते. सो आय वॉज लिटरली बीइंग अ किड देअर की येस आय डू दिस आणि खूप मस्त मजा आली. आणि तुम्ही बघा आता पुढे काय मजा केली आणि ना आम्ही पूर्ण चालत होतो. मस्त छान पावसाचे थेंब पडत होते आणि लांबपर्यंत कोण होतं, फक्त शांतता, पावसाचे त्या थेंबांचा आवाज आणि त्या पक्ष्यांचा आवाज आणि तुम्ही फील करा की ते कितीच पीसफुल असेल. आणि त्यानंतर थोडंसं चढणं आलं ते आम्ही केलं. खूप चढलं, खूप डिफिकल्ट ते एक चढण होतं. बट आम्ही सक्सेसफुली डन इट. बऱ्यापैकी सरळ होतं, पण जसं जेवढं आपल्याला वॉटरफॉलच्या जवळ जायचं इट इज बिकमिंग थोडा डिफिकल्ट. बट या अजून 1-2 किलोमीटर बाकी आहे. बट मजा येते. नेचर लिटरली हील्स यू, हे खरं आहे. कारण खूप छान वाटतं आहे, खूप मस्त वाटतं आहे. एरिया टोटली जंगलात आहोत आम्ही आणि असं वॉटरफॉलचा जो व्हॉइस येतो इट्स सो इट्स जस्ट वर्थ इट. आणि असंच बघ आम्ही छान चाललो होतो जंगलाची मजा घेत. आणि थोडंसं अजून चालल्यानंतर ना तिथे एक रिव्हर क्रॉसिंग आली आणि ती रिव्हरला मागच्या टायमासारखी छोटी नव्हती. इट वॉज अ ह्यूज रिव्हर क्रॉसिंग आणि तिकडे होती झिप लाईन. इट वॉज टोटली अनएक्सपेक्टेड की ते झिप लाईन असू शकते, पण या इट वॉज व्हेरी फन आणि आम्ही सगळ्यांनी ती झिप लाईन केली. क्रॉसिंग आम्ही केली आणि खूप कमी डिस्टन्स होता आणि हाईट पण इतकी नव्हती, पण ते पाणी फ्लो होत आहे त्यामुळे खूप मजा आली करायला. थोडं थ्रिलिंग वाटलं आणि लेट्स गो नाव. अजून थोडं बाकी आहे. तर दिसतोय आम्हाला इथून वॉटरफॉल, पण आम्ही ट्राय करतोय की त्याच्या पायथ्याशी जाऊ आणि तो वॉटरफॉल एन्जॉय करू. तुम्ही पण एन्जॉय करा बघून. रुही आमची द ब्रेव गर्ल, 3rd टाइम प्लॅन केली ना रुही तू? हो. येस, व्हेरी नाईस, गुड गर्ल. आणि येस, इतकं सगळं चालल्यानंतर फायनली आम्हाला ॲटलिस्ट अ व्ह्यू पॉईंट दिसत होता त्या वॉटरफॉलचा आणि वॉज व्हेरी एक्सायटेड टू गो अजून त्याच्याजवळ. सो लेट्स गो. आणि येस, फायनली ज्यासाठी आपण इतकं ट्रेक केलं तो व्ह्यू, ओ माय गॉड, इट वॉज जस्ट ॲन अमेझिंग व्ह्यू. येस, सक्सेसफुली ट्रेक कम्प्लीट झालेला आहे. इट इज ऑल वर्थ इट. म्हणजे 2-3 तासाचं चालणं आहे. आणि जेव्हा थोडं जवळ येतो आपण वॉटरफॉलचं तेव्हा थोडं खूप मोठे स्टोन्स आहेत आणि ते चढायचे असतात. बट या नॉट ॲन इश्यू, यू कॅन डू इट. बट यू शुड बी दॅट रेडी की तुम्ही ते करू शकाल आणि इट्स
ऑल फन. इट्स अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स की ते ज्या स्टेप्समध्ये तो वॉटरफॉल पडतो, तो जो एक्सपिरियन्स आहे तो लिटरली इट्स ऑल वर्थ इट. जेव्हा तुम्ही इतका ट्रॅक करून तो वॉटरफॉल बघता तेव्हा यू फील लाईक यस वी डिड इट. आणि खूप मजा आली. इट वॉज ऑल वर्थ इट. ट्रॅक कंप्लीट केल्यानंतर खूप छान वाटत होतं आणि ह्यानंतर आता आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. मला तर खूप मजा आली. आय होप की तुम्हालाही मजा आली. सो ॲज ऑलवेज, if you guys like the vlog for whatsoever reason, hit the like button, share and do subscribe. Meet you in the next vlog. Till then, tata, bye bye.